Welcome to SPSPM's Renuka High School, Satara Parisar, Aurangabad. Myself, Mahajan RB, Assistant Teacher of Subject English. Today we are going to learn topic 2.5 Book Review Swami and Friends by R.K. Narayan of Standard 10. Book Review Swami and Friends. A little bit about the book. या पुस्तकाविषयी थोडीशी माहिती. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स, सो आय वूड रॅदर गिव अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. तर बुक रिव्ह्यू म्हणजे पुस्तकाचं परीक्षण, की त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय किंवा मग त्या पुस्तकामध्ये असणाऱ्या काही कमतरता असतील, त्रुटी असतील, तर ते सांगण्याचं काम या परीक्षणामध्ये केलेलं असतं. आणि म्हणून सुरुवातीलाच या परीक्षणकर्त्याने सांगितलं आहे की मी सुरुवातीला सांगू इच्छितो की हे पुस्तक कधीकधी स्पॉयलर होतात. म्हणजेच त्यामधलं जे काही मध्यवर्ती कल्पना असेल, गाभा असेल किंवा रहस्य असेल ते सांगितले जाऊ नये म्हणून मग फक्त या पुस्तकावर एक दृष्टिक्षेप टाकलेला आहे. त्यातल्या घटना किंवा मग त्यातला गाभा किंवा त्यातला जो काही साचा असेल तो इथे सांगितलेला नाही. स्वामी इज अ मिस्चिवस लिटल किड ऑफ अबाउट 10 years old and living in the era where India was under the British rule. आणि स्वामी जो हा आहे एक 10 वर्षाचा खोडकर मुलगा आहे. आणि हा जो घटनाक्रम आहे किंवा घटनाकाळ आहे, तर हा ज्यावेळेस भारत हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता त्यावेळेसचा हा काळ आहे. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, स्वामी इज अ किड हू कॅन नॉट स्टे ॲट वन प्लेस अँड ॲब्सोल्युटली हेट्स स्कूल, इव्हन वर्स मॅथमॅटिक्स. आणि इतर मुलांप्रमाणेच, त्याच्या वयाच्या समवयीन मुलांप्रमाणेच स्वामीसुद्धा असा मुलगा होता की तो एका जागी तो थांबू शकत नव्हता. आणि त्यालासुद्धा अर्थातच शाळेचा तिरस्कार वाटत असे, त्याला शाळा आवडत नसे आणि त्यातल्या त्यात गणित त्याचं अगदी वाईट होतं. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. आणि मग शाळा म्हणजे त्याच्यासाठी एक भयंकर असा अनुभव होता. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग ऑफ धिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. आणि मग त्या गोष्टीमध्ये त्या गोष्टी उलगडत जातात की कशा प्रकारे तो संकटात सापडत जातो आणि तो त्याच्या वडिलांकडून फटकारला जातो किंवा मार खाल्ला जातो. Swami is a talkative little kid and thinks that's his way of facing life, talking himself out of everything. स्वामी हा एक अतिशय बडबड करणारा मुलगा होता. आणि मग तो सतत त्याच्या आयुष्यामध्ये जे काही प्रसंगाला तो तोंड देत असे, तर तो प्रत्येक गोष्टीला स्वतःशी बोलत असे. बट ही डज लर्न द ट्रूथ the harsh way. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something and harass somebody, unlike kids today. आणि मग तो इतर मुलांप्रमाणे त्या काळातसुद्धा त्याला खेळायला आवडत असे. मग कोणाला तरी लाथ मारणे, झाडावर चढणे, काहीतरी तोडणे किंवा कोणाला तरी त्रास देणे, असं त्याचं चाल. अनलाईक किड्स टुडे म्हणजेच आजच्या काळातील मुलं आपण बघतो की शहरीकरणामुळे आपण घरातच विद्यार्थी बसलेले दिसतो, परंतु तो इकडे तिकडे खेळत असे, फिरत असे. धिस इन फॅक्ट वॉज अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोईंग अप. आणि खरं सांगायचं तर हे कसं होतं, तर आजसुद्धा अनेक भागांमध्ये जे टिपिकल मुलं आहेत, म्हणजे भारतातील मुलं जे वाढणारी मुलं आहेत, तर ती अशा प्रकारेच वाढतात. बाहेर खेळणे, मित्रांबरोबर खेळणे, कोणाच्या तरी खोड्या करणे, हे प्रकार आजही भारताच्या
जास्तीत जास्त भागात आहेत. म्हणजे खूपच शहरी भाग, अतिशहरी भाग सोडला तर ग्रामीण आणि छोट्या शहरांमध्ये त्या प्रकारचंच मुलांचं जीवन आजही आहे. टेक्नॉलॉजी इज अन बिग इन अ किड्स लाईफ. आणि तंत्रज्ञान हे जे आहे तर मुलांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं नाही. किती तंत्रज्ञान आलं तरी त्यांना बाहेर खेळायला आवडतं, खोडकरपणा करायला आवडतो, मित्र बनवायला आवडतं. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले होवॅक. आणि मग त्यांना काय आवडतं की खेळायला आवडतं. त्यांना जे नॉर्मल कंडिशनमध्ये नाही तर काहीतरी कुठंतरी नुकसान करायचं, काहीतरी डॅमेज करायचं, अशा प्रकारे तो त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असताना अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्याकडनं घडत असतात. इन व्हॉट वेज इज स्वामी टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. मग तो त्याच्या वाढत्या वयामध्ये तो कशा प्रकारे एक साधारण मुलगा होता, टिपिकल बॉय म्हणजे. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग्स ऑफ स्वामीज 10 years old माइंड, एक्सप्लेनिंग एक्झिक्विजिटली हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. आणि मग त्या दृष्टीने की त्या 10 वर्षाच्या मुलाचं काय माइंड असेल, त्याची अवस्था काय असेल, मन कसं असेल, त्यानंतर त्यांनी एक आनंददायी पद्धतीने त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन मांडलेला आहे किंवा तो कशा प्रकारे विचार करत असेल असं तो मग ते आनंददायी पद्धतीने मांडलेला आहे. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेस. आणि वाचक जो आहे तर तो त्या गोष्टीशी एकरूप होऊन जातो. स्वामी या पात्राशी सुद्धा तो निगडीत होऊन जातो. जसं ते गोष्ट पुढे सरकते तसं. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. आणि ही ते जे लेखक आहेत नारायण यांच्या लेखणीची जादू आहे. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. आणि त्या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय बघा. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मेअरली अन इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम, बट द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज इवन इफ इट इज अ टीन बुक. आणि मग हे नुसतंच स्वामी आणि त्याचे मित्र आर के नारायणनी हे नुसतं काही खूप मनोरंजक असं पुस्तक आहे खालपासून वरपर्यंत, ते तर आहेच, परंतु ते वाङ्मयदृष्ट्या सुद्धा खूप दर्जेदार असं पुस्तक आहे. त्याला साहित्याची मूल्य आहे, जरी ते किशोरवयीन मुलांसाठीचं पुस्तक असलं तरीही. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. आणि स्वामी आणि त्याचे मित्र स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक लहान मुलांसाठी, कुमारवयीन किशोरवयीन मुलांसाठी एक वाचनासाठी चांगलं आहे. ऑल्सो द बुक इज वाइडली यूज इन द एशियन कॉन्टिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल्स. आणि हे जे पुस्तक आहे तर आशिया खंडातील अनेक ठिकाणी हे जिथे जिथे लिटरेचरचा अभ्यास, वाङ्मयाचा अभ्यास केला जातो शाळेच्या लेवलवर, तिथे हे वापरले गेले. दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गॉन. आणि मग ज्यावेळेस असं वाङ्मय प्रकारामध्ये ते पुस्तक वापरलं गेलं म्हणजे याच्यामध्ये खूप असं व्याकरणदृष्ट्या क्लिष्ट भाषा किंवा क्लिष्ट स्वरूपाची मांडणी या पुस्तकामध्ये केलेली नाही. टेक्निकल जार्गॉन म्हणजे वर्ड्स यूज्ड बाय पर्टिक्युलर प्रोफेशनल्स दॅट अदर्स फेल टू अंडरस्टँड. मग टेक्निकल जार्गन म्हणजे असे काही शब्द किंवा वाक्य की ते फक्त त्या स्पेशलिटी असणाऱ्या माणसांनाच माहीत असेल, त्या व्यावसायिक माणसांनाच माहीत असेल आणि इतरांना समजायला अवघड जातील, परंतु तसं त्यामध्ये वापरलं गेलेलं नाही. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू दिस. आणि खरं तर सत्य हे त्याच्यापेक्षा वेगळं आहे. Swami and Friends is written in such simple English, it is hard to imagine that it is a work of such a literary genius like आर के नारायण. आणि स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक सोप्या इंग्लिशमध्ये, इतक्या सोप्या इंग्लिशमध्ये लिहिलं गेलं आहे की ते आर के नारायणसारख्या इतक्या मोठ्या साहित्यिकाने ते लिहिलं असेल हे
आपल्याला समजून घेण्यास अवघड जातं की खरंच त्यांनी ते लिहिलं आहे का. द इंग्लिश यूज इन द बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. आणि ती इंग्लिश याच्यामध्ये वापरली गेलेली इतकी सोपी आहे की तिथे त्या लहान मुलांना वाचताना त्याच्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आणि सोपे आणि छोटे वाक्य त्याच्यामध्ये असल्यामुळे त्या पुस्तकाचा साधेपणा आणखीन वाढतो. इट इज मेन्शन्ड इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ मिस्चिवस 10-year-old इंडियन बॉय and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. But the book is as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. आणि मग त्याच्यामध्ये सांगितलं आहे की हे खोडकर मुलाचं, एका भारतीय खोडकर मुलाचं याच्यामध्ये वर्णन आहे. तर पालकांना असं वाटू नये की त्याचा प्रभाव मुलांवर पडेल. आधीच मुलं खोडकर आणि त्याच्यात अशा पुस्तकाचा प्रभाव त्यांच्यावर पडेल. परंतु याच्यामध्ये ते जे काही त्या मुलाच्या अवतीभोवती ज्या घडत असतात गोष्टी त्या काय आहेत तर त्या कोणालाही इजा पोचवणं किंवा मग दुखवणे असं नाही, तर त्याच्यामध्ये एक शुद्धपणा त्या मुलांच्या स्वभावाचा आहे. ऑल्सो amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid who is actually very sensitive. आणि त्या पुस्तकामध्ये जरी तो खोडकर असला परंतु तो नुसता खोडकरच नाही तर तो एक सेन्सिटिव्ह संवेदनशील मुलगा आहे, निष्पाप मुलगा आहे. इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिस्चिवस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. आणि असं मानलं जातं की जे मुलं खोडकर असतात तर ते सेन्सिटिव्ह असतात. बघा, सेन्सिटिव्हचा अर्थ इथं दिला आहे क्विक टू अंडरस्टँड फिलिंग्ज ऑफ अदर्स. दुसऱ्यांच्या भावना समजून घेणे म्हणजेच संवेदनशील आणि लोकांवर प्रेम करणारी अशी ही मुले असतात. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि आर के नारायण यांनी ते महान कार्य केलं की आपल्याला त्यांनी समजावून सांगितलं की अशा प्रकारची जी मुलं असतात खोडकर ती वाईट नसतात. सो इन कन्क्लुजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड और हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल. आणि मग सगळ्यात शेवटी जो काही कन्क्लुजन या पुस्तकाबद्दल आहे तर तो असा की हे पुस्तक जे आहे तर ते मुलांविषयी आहे परंतु सगळ्या वयाच्या लोकांना वाचण्यासाठी आहे, ज्यांना की वाचनामध्ये आवड आहे आणि परत ज्यांना इंग्लिशचं कौशल्य इम्प्रूव्ह करायचं आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक अतिशय छान आहे. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम आर के नारायण. आणि स्वामी अँड फ्रेंड्सचे जे लेखक आहेत तर ते भारताचे सर्वकालीन असे महान लेखक आहेत. ते म्हणजे आर के नारायण. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस्ड. आणि आर के नारायण यांनी भारतामध्ये जे काही चांगल्या प्रकारचं साहित्य निर्मिती झालेली आहे तर त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. अँड धिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द एसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज कीड. आणि मग ह्या पुस्तकामध्ये विशेषतः तर ब्रिटिश म्हणजे इंग्रजांच्या आधिपत्याखाली असलेला भारत आणि त्यावेळेस असलेलं लहान मुलांचं आयुष्य याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड. आणि आर के नारायण यांचं इतर कार्य कोणतं आहे लेखन क्षेत्रातील, साहित्य क्षेत्रातील ते बघूया. मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क सच ॲज द रामायणा,
a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. आणि मग त्यांचे पुस्तकं म्हणजे मालगुडी डेज हे गाजलेलं पुस्तक, ज्याच्यावर टेलिव्हिजनवरती सिरियल पण फार पूर्वी येऊन गेली. त्यानंतर द गाईड या कादंबरीवर सिनेमा येऊन गेला. त्यानंतर पेंटर ऑफ साईन आहे. त्यानंतर अशा प्रकारचे अनेक त्यांनी लिहिलेले. परत दुसरं त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे रामायण शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन एपिक. रामायण आणि महाभारत शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन एपिक. त्या ज्या काही दंतकथा आहेत भारतातील, रामायण आणि महाभारत, याच्यावर सुद्धा त्यांनी लिखाण केलेलं आहे. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. आणि मग चला, आणि तुम्हाला जर त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर आपण त्यांचा आनंद घेऊया किंवा मग ते वाचूया, अशा प्रकारचे इथे सुचवण्यात आलेलं आहे. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर नंबर 20, टॉपिक नेम 2.6 वर्ल्ड हेरिटेज.